श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त भव्य शोभायात्रा। श्रीकृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधून हाती घोडा पालखी जय कन्हैया लाल की च्या जयघोषात भव्य शोभायात्रा श्री महर्षी विद्या मंदिरने चंद्रपूर शहरात काढली होती। तसेच दहीहंडी स्पर्धा ही आयोजित करण्यात आली होती। श्री महर्षी विद्या मंदिरच्या सिव्हिल लाईन शाखेमध्ये मागच्या पटांगणात दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्रीकांतजी देशपांडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी चंद्रपूर, तसेच कार्यक्रमाचे अतिथी सुधाकरजी यादव, उपविभागीय पोलीस अधिकारी उपस्थित होते। श्रीकांत देशपांडे सरांनी मुलांना उपदेश करताना म्हटले की भगवान श्रीकृष्णाचे आयुष्य बालपणापासूनच संघर्षाचे होते आणि त्यांचा हा संघर्ष आपण लक्षात घेऊन आपणही आपल्या जीवनात संघर्ष करून स्वतःला सिद्ध केलं पाहिजे। प्रमुख पाहुणे सुधाकर यादव यांनी म्हटलं की मुलांचा उत्साह बघून त्यांना त्यांच्या लहानपणीचे आठवणी जागृत झाल्या। शाळा व शिक्षकांतर्फे आपल्याला मिळणाऱ्या मार्गदर्शनाचा अवलंब करून आपण आपल्या जीवनात यश प्राप्त केले पाहिजे। संस्थेचे अध्यक्ष चांडक मुलांना प्रोत्साहित केले व त्यांनी कृष्णाच्या विविध अवतारांविषयी मुलांना माहिती दिली। गुरुकुल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गिरीश चांडक सर, उपाध्यक्ष श्रीमती वसुधा कंचरलावार, सचिव दत्तात्रय कंचरलावार, कोषाध्यक्ष श्री अनुपम चिलके तथा सदस्य उमेश चांडक, वीरेंद्र जयस्वाल, श्रीमती अलका चांडक, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती लक्ष्मीमूर्ती मॅडम, महर्षी विद्यालयातील शिक्षक शिक्षिका आणि विद्यार्थी वर्ग व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। शोभायात्रेला प्रारंभ होण्यापूर्वी प्रमुख अतिथींच्या शुभहस्ते श्रीकृष्णाच्या मूर्तीची पूजा करून आरती करण्यात आली। शोभायात्रेचे प्रमुख आकर्षण म्हणजे विविध आकर्षक देखावे व त्याद्वारे संदेश देऊन जनजागृती करणे हे होते। भगत हाऊसच्या देखाव्यात श्रीकृष्णाचे विठ्ठल रूप दर्शन दाखविण्यात आले। या देखाव्यातून प्रत्येकाने भक्त पुंडलिकाप्रमाणे आईवडिलांची सेवाच ईश्वरतुल्य मानावी हा संदेश देण्यात आला। आज श्री महर्षी विद्या मंदिर द्वारे जन्माष्टमी सेलिब्रेशनच्या उपलक्षमध्ये खूप मोठी रॅली श्री महर्षी विद्या मंदिर दरवर्षी काढतो। आज 17 वर्ष झाले महर्षी विद्या मंदिरला। भगवान कृष्णाने जो आम्हाला वे दिलेला आहे, जो रास्ता आम्हाला भगवान कृष्णाने दिलेला आहे की ज्या मार्गावर आम्हाला चालायचं आहे, त्या मार्गाला अनुसरून श्री महर्षी विद्या मंदिरचे स्टुडंट्स ही खूप मोठी रॅली अशी काढतात। त्याच्यात विविध प्रकारे झाकिया असतात। त्याच्यामध्ये भगवान कृष्णाने जे आम्हाला उद्देश दिलेला आहे, जे आम्हाला संदेश दिलेला आहे, त्या संदेशचा देखावा आम्ही रॅलीमध्ये करतो। त्याच्यात वेगवेगळ्या झाकियामध्ये कंसला जे भगवान कृष्णाने कंसमर्दन जे केलेलं आहे ते कंसमर्दन झाकी आहे। त्याच्यानंतर मेरा पेड़ मेरा गौरव हे नुकतंच श्री महर्षी विद्या मंदिरने आता 2000 झाडं महानगरपालिका आणि माननीय पालकमंत्री यांच्या मदतीने 2000 झाडं आम्ही मुलांना दिले आणि झाडांचं ते संगोपन करणार मुलं असं मुलांनी संकल्प घेतला आणि ते 2000 झाडं वेगवेगळ्या जागी लावणार, त्याचीही झाकी आम्ही या कृष्ण जन्माच्या रॅलीमध्ये दिलेली आहे। ही झाकी इथून निघून जेतपुरा गेट ते गांधी चौक ते परत जेतपुरा गेटला सांगता होईल आणि ह्या अशा प्रकारे अशा सुंदर रॅलीचं आयोजन श्री महर्षी विद्या मंदिर दरवर्षी करतं। महर्षी विद्या मंदिर हे सामाजिक कार्यात हमेशा अग्रणी राहतं आणि ह्या सामाजिक कार्याचाच एक भाग म्हणून आजची ही रॅली आहे।